मला अजिबात आवडत नाही असं माझं कोणी वाक्य तोडून निघालेलं. घाई घाई घाई, प्रत्येक गोष्टीत घाई. हे पकडा, कापूस पकडून ठेवा. अहो पट्टी वगैरेची काही गरज नाहीये. झालं. पट्टीची गरज आहे. त्याला जखम झाली, ती जर अशीच घेऊन बाहेर गेला तर त्याच्यावरती धूळ बसेल आणि जंतू संसर्गाबद्दल मला काही सांगायचं नाही प्लीज. आणि आता अशाच या पायाने रस्त्यामधनं धूळ तुडवत जाऊ नका. रिक्षानी वगैरे जायचं नाही. मी गाडी देतो, ड्रायव्हर तुम्हाला सोडेल. नाही 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 अहो मार्केटमध्ये जायचंय. एवढेच इथे रस्ते असतात, एवढ्याशा गल्ल्या, कशी गाडी आतमध्ये? ड्रायव्हर आहे की नाही? तुम्हाला सांगितलं का गाडी चालवा म्हणून? नाही, ते ड्रायव्हर बघेल मार्केटमध्ये कशी गाडी न्यायची ते. हो की नाही? ठीक आहे. सांभाळून काय, धडपडू नका आता. उगाच थोडी मस्करी. कमाल आहे तुमची. एक मिनिट. हा, कधी? आता एका तासात? ठीक आहे ठीक आहे. हो, आजच आपण फायनल मीटिंग करून टाकू. पोहोचतो मी. हा, स्वानंदी मॅडम थांबा, मी पण येतो. थँक्यू. वेलकम. सावकाश. हो. लाव तिकडे. काय आहे? वाचता येतं ना, वाच आणि लाव. सुष्मिता, अगं काय झालंय तुझ्या आईला? हा, हे काय चालवलंय नी? अगं उद्या होळीचा सण आहे. कामं करायची सोडून हे काय नवीन डोक्यात आलंय? मम्मा, डॅडा विचारतात. मम्मा इज नॉट सेइंग एनीथिंग. डॅडा चांगलंच आहे ते. एरवी मी ना घराला माळा लावल्या असत्या, माळा. पण उद्या होळीचा सण आहे, कामं कोण करणार म्हणून विचार. अर्ज वाचा, अर्ज. अर्ज? आता तुझी आई या वयामध्ये नोकरी बिक्री करणार आहे की काय? कॅलेंडर बघा. कॅलेंडर? मी 2 दिवस रजेवर आहे. घरकाम करणार नाही. मंदाकिनी सरपोतदार सही. काय चाललंय? हा, मला एक सांग, आपल्या घरी आज कोणी येऊन गेलं का? कोणी नाही. मग हे काय आलं हिच्या डोक्यात? माहित नाही. मला एक सांग, तुझी आई काहीही काम करणार नाही म्हणजे काय? म्हणजे काहीच काम करणार नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. मग सुष्मिता करेल. ती का करेल? ती का करेल म्हणजे? हे बघ सुष्मिता, एवढे काही डोंगर उपसायचे नसतात कामाचे तुझ्या आईला. आणि ती जेवढं बोलते ना तेवढं ती काही काम करत नाही. मग तर प्रश्नच मिटला. कोणी काहीच करू नका. खायचं काय करेल ती? हा, 4 वेळा लागतं ना तिला. ते मी बघेन. काय ग, हा काय स्टंट आहे नवीन तुझ्या आईचा? कोण करणार ही सगळी कामं सणावाराची? तुमच्या लाडक्या सुनेला सांगा, ती करेल घरची सगळी कामं. मी कामाला हात काय मी बोट पण लावणार नाही. सगळे मला बोलतात ना, मला पण बघायचं आहे माझ्याशिवाय घरची कामं कशी होतात ती. लाडकी सून आणली आहे ना एवढ्या हौसेनं, मोठ्या घरची सून आणली आहे. तिला म्हणावं तिची सासू 2 दिवस रजेवर गेली आहे, कर घरातली सगळी कामं. मला पण बघायचं आहे तुम्ही होळी कशी साजरी करता. होळी का बरं म्हणतात? होलिका दहन. अगं होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण होती. ओके.
हिरण्यकश्यपू हा असुरांचा राजा होता. सगळ्यांनी आपली पूजा करावी असं त्याला वाटायचं. आणि त्याचा मुलगा प्रल्हाद तो विष्णू भक्त. त्यामुळे त्या हिरण्यकश्यपूनं त्या प्रल्हादाला मारायचे खूप प्रयत्न केले. स्वतःच्याच मुलाला का? अहंकारापोटी माणूस काहीही करू शकतो. हो, स्वतःच्या मुलाशीही तो चुकीचा वागू शकतो. मग त्या होलिकाला बोलवलं. तिला म्हणे वरदान होतं की तिला अग्नी जाळूच शकत नाही, तिचं काहीच होऊ शकणार नाही. मग प्रल्हादाला तिच्या मांडीवर बसवलं आणि अग्नी पेटवला. पण शेवटी होलिकाचं दहन झालं. त्या अग्नीमध्ये ती होलिका जळून खाक झाली. पण प्रल्हादाला काही झालं नाही, कारण होलिकाचा हेतू हा दुष्ट होता, पण प्रल्हाद हा खरा होता, म्हणून तो वाचला. यु नो व्हॉट, मला लहानपणी पिंट्या दादा खूप स्टोरीज सांगायचा. खूप मजा यायची तेव्हा. गोष्टीच्या नादामध्ये कामं राहतील. सुष्मिता, तुझ्या आईला म्हणावं ती काहीच करणार नाही ना, सांगितलं ना तिनं. मग ते आमचं आम्ही बघू. जाऊ दे ग. मला सांगते आपली यादी कुठपर्यंत आली आहे? नारळ, धूप, कापूर, हळद, कुंकू, एवढं सगळं लागणार आहे का? बाबा मी एक काम करते, हे जे मी कार्ट मध्ये घालून ठेवल्यात ना गोष्टी, त्या मी आत्ताच ऑर्डर करून टाकते, हा ना, म्हणजे नंतर गडबड नको. लगेच ऑनलाईन ऑर्डर करायला. अगं सगळ्याच वस्तू काही अशा ऑनलाईन ऑर्डर करून नाही मिळत. काही वस्तू बाजारामध्ये जाऊन शोधाव्या लागतात, पाहाव्या लागतात, है ना? अरे ती करते ना तिच्या पद्धतीनं. सांग जरा तुझ्या आईला सुष्मिता. बाबा, आई इज राईट. आय डू वन थिंग. मी ना पटकन ऑर्डर करते, फूड ऑर्डर करते आणि मग निघते. मी नाही खाणार ऑर्डरचं वगैरे. बाहेरचं खाणार नाही ना. मग सुष्मिता तिला म्हणाव खिचडी लाव, चालेल आम्हाला. मी जाते बरं आहे. मी नाही काय काम करणार. स्वयंपाकघरात पायच नाही ठेवणार मी आज. बघा तुमचं तुम्ही काय करायचं ते. बाबा, तू सोडून दे, काही टेन्शन घेऊ नकोस. तू आणि रोहन बाजारामध्ये जा, खिचडी मी करतो. अहो असं काय करते तुम्ही? नाही नाही नाही, तुम्ही काम करायचं नाही, ओके? का? तुम्ही प्रत्येक वेळेला काम करता. नाही, एक काम करूयात, मी खिचडी बनवते, तुम्ही मला स्टेप बाय स्टेप सांगा, म्हणजे मी व्यवस्थित तुम्हाला खिचडी खाऊ घालेन. फर्स्ट टाइम बनवेन. आता बघ ना, हेच 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 बघ. ही सुष्मिता बसली आहे नुसती ठोंब्यासारखी. एकदा तरी ती म्हणाली का ग की यातलं काहीतरी काम मी करते म्हणून? दाडा यार. काय डॅडा डॅडा लावलंयस का? हा, खोटं बोलतोय का मी? ऐका ऐका बाबा बाबा, ओके फाईन. ठीक आहे, जाऊ दे, सोड. जे झालं ते झालं. म्हणूनच मी म्हणतोय तुम्ही दोघं बाजारामध्ये जा. मी मस्तपैकी तुला खिचडीची ट्रीट देतो. हो, ट्रीट म्हणजे फक्त खिचडी नाही, तळलेले पापड, भरलेल्या मिरच्या, मस्त बेत करूया आपण.